परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर कार्यरत असलेले योग शिक्षक गेल्या काही दिवसापासून विविध समस्यांच्या अनुषंगाने निदर्शने करत आहेत। प्रशासनाच्या हलगर्जीपणा व उदासीनता या कारणामुळे योग शिक्षकांचे योग सत्राची नोट कॅम्पचे फोटो पोर्टलवर अपलोड झाले नाही, तसेच लाभार्थी संख्या वाढली नाही। याचा फटका मात्र योग शिक्षकांना बसत आहे। याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा आयुष अधिकारी यांना देण्यात आले आहे। योग फाउंडेशन संचालित महाराष्ट्र आरोग्य वर्धिनी योग शिक्षक संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनोज निलपवार, योग फाउंडेशनचे सचिव श्री शरद बजाज, कार्यकारी अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षक समस्येबाबत सदर निवेदन देण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री गजानन चौधरी यांनी दिली। या निवेदनात योग शिक्षक यांचे योग सत्र घेण्याचे कार्य पूर्वीप्रमाणे चालू ठेवावे, पुनर्नियुक्तीचे रखडलेले कार्य लवकरच पूर्ण करून द्यावे, 31 मार्च 2025 पर्यंत घेतलेल्या योग सत्राचे मानधन तात्काळ अदा करावे, सीएचओ यांना योग सत्राचे फोटो वेळेवर अपलोड करण्याचे व आशा वर्कर यांना लाभार्थी संख्या वाढवण्याचे आदेश देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। या निवेदनावर गजानन चौधरी, वसंत पारवे, सुंदरदास मोरे, सचिन रायपत्रीवार, विद्या खंदारे, सोनी सोळंके, अंकुश गरड, चंद्रकांत देशमुख, अश्विन वायाळ, रामप्रसाद भालेराव, सतीश भरोसे, कैलास बेले, उद्धव सूर्यवंशी, भगवान कचवे, मयंक सोनटके, अमोल राऊत, अविनाश राऊत, शरयू यादव, आरती शिंदे, दिलीप देशमुख, टिकाराम कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। जिल्हा प्रशासनाने योग शिक्षकांच्या सदर मागण्या मान्य न केल्यास लवकरच सर्व योग शिक्षक उपोषण करणार असल्याचे, तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री, आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर ह्या योग शिक्षकांना नेहमीच मदत करत असतात, त्यांच्याकडे सुद्धा आम्हाला न्याय मागण्यासाठी जावे लागेल, असे संघटनेचे राज्य अध्यक्ष गजानन चौधरी यांनी सांगितले। हरिओम, आम्ही परभणी जिल्ह्यातील सर्व योग शिक्षक आहोत आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर निलपवार सर, योग फाउंडेशनचे सचिव बजाज सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्ह्यात गेल्या 3-4 वर्षापासून जिल्हा परिषद अंतर्गत योग कार्य करतो। परंतु आम्ही आज 2 दिवसापूर्वी सीईओ मॅडम यांना आम्ही या संदर्भात निवेदन दिलं आमच्या समस्या संदर्भात, आणि आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनातील मागण्या अशा आहेत की आमची जी पुनर्नियुक्तीची जी ऑर्डर आहे ती गेल्या काही दिवसापासून तिची प्रोसिजर सुरू झाली होती, पण ती थांबलेली आहे। ती लवकरात लवकर प्रशासनानं पूर्ण करायला पाहिजे आणि आम्हाला योग शिक्षकांना पुनर्नियुक्तीची ऑर्डर लवकरात लवकर द्यायला पाहिजे। एक दुसरा विषय आमचा असा आहे की जे उद्याच्या 31 मार्च 2025 पर्यंतचे घेतलेल्या योग सत्राचे संपूर्ण रखडलेले मानधन आम्हाला मिळायला पाहिजे। त्यानंतर तिसरी मागणी आमची अशी आहे की समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे सीएचओ हे फोटो सगळेच सीएचओ नाही परंतु बहुतांश सीएचओ फोटो अपलोड करत नाहीत पोर्टलवर, आणि त्याचा परिणाम हा आमच्या कार्यावर होतो आणि वरती ते फोटो दिसत नाहीत। ती एक समस्या आहे। आणि यानंतरची सगळ्यात शेवटची म्हणजे की लाभार्थी संख्येवर परिणाम होताना दिसत आहे, कारण की आशा वर्कर आणि स्थानिक आरोग्य कर्मचारी हे योग साधकांना किंवा जे गावातील काही रुग्ण आहेत त्यांना बोलवत नाहीत, त्यामुळे त्याचा परिणाम लाभार्थी संख्येवर होतो। ह्या सर्व गोष्टीला स्थानिक जिल्हा प्रशासन जबाबदार आहे आणि याचा ठपका आमच्या आरोग्यवर्धिनी योग शिक्षकांवर ठेवला जात आहे। हे अत्यंत चुकीचे आहे आणि हा ठपका ठेवून आमचं एप्रिल महिन्यापासून काम बंद केल्याचं या अधिकारी वर्गात बोलल्या जात आहे। मग त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की आम्ही ज्या गोष्टीला दोषीच नाहीत, जे काम प्रशासनाचं आहे त्यात आमच्या योग शिक्षकांवर ठपका कशामुळे ठेवायचा, आणि ते ठेवायला नाही पाहिजे। नसता आम्हाला नाईलाजानं आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि ज्या की आम्हाला आपल्या सर्वांना नेहमीच सहकार्य करतात अशा आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्याकडे आम्हाला नाईलाजानं जावं लागेल आणि आम्हाला त्यांच्याकडे न्याय मागावा लागेल। आणि तसंच या जर मागण्या आमच्या लवकर आता पूर्ण नाही झाल्या, पूर्ववत काम जर आमचं व्यवस्थित नाही सुरू झालं तर आम्हाला नाईलाजानं उपोषण सुद्धा करावं लागणार आहे। धन्यवाद।